तर नमस्कार मित्रांनो, आता आपण अंडा मसाला बनवणार आहे. एकदम साध्या आणि घरगुती पद्धतीने जो कसा पाहिजे तो तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी आपण आता मी बनवतोय, कारण मला आवडतो अंडा. त्यासाठी मी अंडा मसाला माझ्या हातचा मला खूप आवडतो. तर बघा काय काय सामग्री लागते तुम्ही. तर मी इथे घेतलंय टोमॅटो आहे, कांदा आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे आणि हे आपलं कोथिंबीर आहे आणि हा आहे घरगुती मसाला. आणि हे 4 बॉईल अंडा केलेले आहे. तर ते बॉईल अंडा आहे. तर आता तुम्ही बघा मी कसं एक एक प्रकार त्याचा तेल टाकून त्याच्यानंतर आता पुढे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. गरम होते आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया. तर आपण आता तेल टाकतोय. तुम्हाला जसं पाहिजे तसं एकदम तेलकट वगैरे पाहिजे असेल किंवा जास्त तेल खाणार असाल तुम्ही जास्त टाका. तर मी 2च टाकतोय. आता तेल टाकलेलं आहे तर तेल थोडं तापू द्यायचं. तर मित्रांनो आता आपण टाकतोय लसूण. बघा लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे. तापता तर आवाज होता बघा. मित्रांनो आता आपण कांदा टाकूया. तेल जास्त तापलंय आता आपण कांदा टाकूया. कांदा थोडा एकदम ब्राऊन झाला पाहिजे थोडासा. तर मित्रांनो आता कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे. तर आपण टाकूया आता टोमॅटो टाकूया. टोमॅटोने कांदा एकदम चांगल्या पद्धतीने शिजला की आपल्या थोडी ग्रेव्ही पण होते. टोमॅटो थोडा जास्त टाकायचा. कांदा आणि टोमॅटोला थोडा जास्त शिजवून घ्या. तर मित्रांनो आता आपण टाकतोय तिखट. हे थोडं जास्त तिखट आहे ते आपण टाकणार आहे. दोन चमच जसे तुमचा अंदाज असेल तो. आणि हे थोडं नॉर्मल कलरवाला आहे. ते एकदम नॉर्मल टाकायचं आहे. गरम मसाला थोडी नॉर्मल एकदम थोडी टाकायची. एकदम थोडी टाकायची. तुम्हाला टाकायचं तर टाकू नका. आम्ही टाकतोय थोडं नॉर्मल जिरं. जास्त नाही थोडस टाकायचं. आणि हा अंडा कढीचा थोडा मसाला टाकायचा. ते टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. तर मित्रांनो हा आहे आपला घरगुती मसाला. तो पण टाकायचा आहे, कारण कोणी वेळ टाकलं होतं चांगला एकदम मसाल्यामध्ये होतो, एकदम मिळून जातो. मित्रांनो थोडं मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण मसाला सर्व एकदम सुका झाला. तर थोडंसं नॉर्मलचं पाणी टाकलंय आणि त्याला 2 ते 3 मिनिटं आपण असं याला शिजवायचं आहे मसाल्याला पूर्ण. कारण एकदम सर्व आपण मसाले टाकले ते एकदम शिजले पण पाहिजेत. तर एकदम त्याला तर कलर एकदम भारी आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता त्याच्यामध्ये थोडं टाकायचं कोथिंबीर मसाल्यामध्ये. एकदम कलर वगैरे आलेला आहे छान. बघा तुम्ही 2 मिनिटं फक्त मसाल्याला शिजवायचा आहे, कारण मसाला शिजला तर एकदम टेस्ट पण येते. तर मित्रांनो हा बघा एकदम मसाला एकदम थोडा पातळ झालाय, कारण आम्ही अजून थोडं आटवायचं त्याला. पण कलर वगैरे बघा एकदम छान आलाय. तर मित्रांनो आपण कधी पण अंडा कट करते वेळी असं करायचं आहे, त्याला असे स्क्रॅच मारायचे जसे, कारण जो हा मसाला आहे त्या अंड्यामध्ये पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे. हे बघा असे कट मारायचे आणि पूर्ण असं अंडा टाकायचं आतमध्ये. सर्व अंड्यानं असं कट मारलेला आहे.
त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायचं आणि 10 मिनिटापर्यंत 10 मिनिटं शिजवायचं, कारण मसाला एकदम आतमध्ये अंड्याच्या आतमध्ये सगळं गेला पाहिजे. आता बघूया आपण 10 मिनिटांनी. तर मित्रांनो, अंडा मसाला आता रेडी आहे. तर या सर्वांनी जेवायला. आता आम्ही पण जेवायला बसतोय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा.